नाशिकच्या बागलाणमध्ये अनेक मोठी धरणं ही भरून वाहू लागलीत। यामुळे करंजाडी खोऱ्यामधील नरकोळ लघु मध्यम प्रकल्प भरून वाहू लागल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळतोय। या पाण्याचा फायदा जवळपास 7 ते 8 गावांना होणार आहे। नाशिक जिल्ह्यासह संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेकडो गरजू लघु उद्योजकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ झालाय। येवल्यामध्ये विश्वकर्मा सेंटरच्या संचालकांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। एकट्या येवल्या शहरामध्ये 150 शिलाई मशीनचं वाटप या सेंटर करून करण्यात आलंय। भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन निर्माण झाल्यामुळे स्थानिकांना विविध माध्यमातून रोजगार प्राप्त झालेत। त्यामध्ये गोडाऊन अधिकृत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली आहे। आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर बस आगाराची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। बस आगारामध्ये जागोजागी घाणीचं आणि खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। प्रवाशांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। प्रवाशांच्या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। कल्याणमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना आणि नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतोय। खड्डे बुजवावे तशी सातत्यानं मागणी करून सुद्धा प्रशासनानं मात्र याकडे दुर्लक्ष केलंय। नाशिकच्या लासल गावातील मौजे विंचूर ते निमगाव वाकडा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। या रस्त्याचे काम करावं अशी मागणी करून सुद्धा अद्यापही या रस्त्याचं काम झालेलं नाही। त्यामुळे पावसामध्ये चिखल तुडवत शेतकऱ्यांना इथून प्रवास करावा लागतोय। खासदार सुनील तटकरे यांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य यंत्रणेसंदर्भात अनेक तक्रारी आहेत आणि त्यामुळे जिल्हास्तरीय दिशा समितीच्या बैठकीमध्ये तटकरेंनी आरोग्य विभागाच्या कारभारावर तोफ डागली आहे। दरम्यान सूचनांचं पालन केलं नाही तर शल्य चिकित्सकांविरोधात हक्कभंग आणणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय। सार्वजनिक आरोग्य विभागानं 21 सदस्यांची जम्बो समिती नेमलेली आहे। नवजात आणि 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव यांची निवड करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदारांना सल्ला दिलेला आहे। तुम्ही सगळी माझी माणसं आहात, आपलं एक कुटुंब आहे। तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी। चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया घालवू नका, कमी बोला आणि जास्त काम करा असा सल्ला शिंदेंनी दिलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला आज नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। आज दुपारी होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेंच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळत आहे। दुपारी 2 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। मुंबईतील फुटपाथसह अनेक जागांवर अतिक्रमण केलं जाते, मात्र यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे सर्वपक्षीय सदस्य विधानसभेमध्ये संतप्त झालेले होते। त्यामुळे अतिक्रमण झालेल्या क्षेत्रामधील महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ निरीक्षक यांच्यावर कठोर कारवाई करावी असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलेलं आहे। ठाणे महापालिकेला एमपीसीबीनं 10 कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। दिवा परिसरामध्ये बेकायदेशीरपणे डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा टाकल्यामुळे महानगरपालिकेला दंड ठोठावण्यात आलाय। या डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता। सरन्यायाधीश भूषण गवई यांना हैदराबादच्या दौऱ्यादरम्यान गंभीर संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचं कळतंय। त्यामुळे त्यांना 1 ते 2 दिवसांमध्ये रुग्णालयातून सोडलं जाणार आहे। भंडाऱ्यामध्ये 19 दुचाक्या चोरणाऱ्या 2 जणांना रंगेहात पकडलंय। तिघांनी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून दुचाक्या चोरल्याचं समोर आलंय। पोलिसांनी दोघांना अटक केली, एकाचा शोध सुरू आहे। जानेवारी 2018 ते मे 2025 या कालावधीमध्ये मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करताना 8,273 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। रूळ ओलांडताना तसंच धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक मृत्यू झाल्याची कबुली मध्य रेल्वेनं सोमवारी उच्च न्यायालयामध्ये दिली आहे। कसारा रेल्वे स्थानकामध्ये टीसीकडून चिमुरडीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे। तिकीट तपासणीच्या बहाण्यानं संबंधित टीसीनं 7 वर्षीय चिमुरडीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याची तक्रार पीडितेच्या आईनं केली आहे। या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वर्धामधील बार चालकांनी काल 1 दिवसाचा बंद पुकारलेला होता। सरकारनं बारमध्ये विकल्या जाणाऱ्या दारूवरील टॅक्स वाढवल्यामुळे हा बंद पुकारला गेला होता।
सरकारनं याची दखल न घेतल्यास भविष्यामध्ये जास्त कालावधीसाठी बार बंद ठेवू असा इशारा सुद्धा बार चालकांनी दिलाय. राज्यभरातल्या सर्वच बार आणि रेस्टॉरंट मालकांनी राज्य सरकारच्या करवाढी विरोधात बंदची हाक दिली होती. ठाण्यातील हॉटेल असोसिएशननं राज्य सरकारच्या करवाढी विरोधात घोषणाबाजी करून या करवाढीचा निषेध व्यक्त केलाय. जर करवाढ करतच असाल तर परवाने सरकारकडे जमा करण्याचा इशारा हॉटेल मालकांनी दिलाय. नवी मुंबई हॉटेल असोसिएशनच्या वतीनं वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. राज्य सरकारच्या जाचक कर प्रणाली विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. हॉटेल व्यावसायिकांनी काल एक दिवस हॉटेल बंद ठेवत निर्णयाचा निषेध नोंदवला. नागपुरामध्ये जिल्हा परमिट रूम असोसिएशनच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारकडून परमिट रूम लावण्यात आलेला 10% वॅट तसंच वाढवण्यात आलेली 65% ड्युटी मागे घेण्यात जावी या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले. अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशनच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व बार बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात आलाय. राज्यातील परमिट रूम बारवर शासनानं 10% टॅक्स वाढवलेला आहे. या विरोधात काल एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला. करवाढ हटवावी अशी मागणी सुद्धा केली गेली. वाशिममध्ये बार लिकर्स आणि असोसिएशननं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय. परमिट रूमवर वाढवलेला 10% व्हॅट कर तसंच वाढीव 150% एक्साईज ड्युटी कमी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरवर्षी परवाना नूतनीकरणासाठी केलेली 15% शुल्क वाढ रद्द करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. वसईमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी सरकार विरोधात आंदोलन केलंय. राज्य उत्पादन शुल्क आणि वार्षिक उत्पादन शुल्कामध्ये शासनानं केलेल्या करवाढी विरोधात हे आंदोलन झालं. सरकारनं करवाढीचा फेरविचार करावा अन्यथा परवाने सरकारकडे जमा करू असं मत हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पुणे महापालिकेविरोधात गाजर रताळी आंदोलन केलंय. महानगरपालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या 32 गावांमधील नागरिकांनी अधिकचा कर त्यांच्याकडून घेतला जातोय असा आरोप केलेला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिकांनी प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाचा जाहीर निषेध केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यामधल्या जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केलं. महिलेला पगार काढून देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं नसल्यामुळे त्यांनी ठिय्या पुकारत आंदोलन केलं. पीडित महिलेला न्याय मिळेपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. परभणीमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाचा आरपीआयनं आठवले गटाकडून निषेध नोंदवण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आरपीआय आठवले गटानं केली आहे. जळगावच्या धरणगाव शहरामध्ये पाणी पुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. याची चौकशी करा या मागणीसाठी ढोल वाजव त्यांनी आंदोलन केलेलं आहे. ढोल वाजवून ठाकरे पक्षानं प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.